जे हात न्याय देतात, जे हात कायद्याची ढाल बनतात, त्याच हातांनी स्वतःचं आयुष्य संपवलंय. दिल्लीतून एक अशी बातमी समोर आली आहे, ज्याने संपूर्ण न्याय व्यवस्था सुन्न झाली आहे. अवघ्या 30 वर्षांचे तरुण न्यायाधीश अमन कुमार शर्मा आता आपल्यात नाहीत. काय घडलंय त्या बंद खोलीत पहा आमचा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती प्रहार न्यूजलाईनमध्ये आपलं स्वागत करते. दिल्लीचा अतिशय पॉश भाग असलेला ग्रीन पार्क परिसर. शनिवारी दुपारची वेळ होती. अचानक सफरजंग एन्क्लेव्ह पोलीस ठाण्यात फोन खणाणला आणि माहिती मिळाली की एका न्यायाधीशाने आत्महत्या केली आहे. करकडुमा न्यायालयात डीएसएलचे सचिव म्हणून कार्यरत असलेले अमन कुमार शर्मा आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. धक्कादायक म्हणजे अमन यांनी त्यांच्या निवासस्थानातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अवघ्या 30 वर्षांच्या या कर्तबगार न्यायाधीशाच्या मृत्यूने दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरभर शांतता होती, पण मनाला चटका लावणारी एक भीषण सत्यता समोर होती. पुण्यातून 2018 मध्ये कायद्याचं शिक्षण पूर्ण केलेले अमन शर्मा 2021 मध्ये न्यायिक सेवेत रुजू झाले. गुन्हेगारी आणि दिवाणी अशा दोन्ही प्रकरणात त्यांनी आपली बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली होती. मात्र असं काय घडलं की 9 महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला आणि न्यायाधीश पत्नीला मागे सोडून त्यांना हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. अमन शर्मा यांचे मेहुणे जे स्वतः डिफेन्स कॉलनीचे रहिवासी आहेत, त्यांनीच पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून तपास सुरू आहे. कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याने हे गूढ वाढलंय. पण या घटनेने न्यायिक वर्तुळात प्रचंड मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. यशाच्या शिखरावर असताना आणि जबाबदारीचे पद भूषवत असताना तरुण पिढीवर असलेल्या मानसिक दडपणाकडे गांभीर्यानं पाहण्याची वेळ आली आहे. कायद्याचे रक्षकच जेव्हा असुरक्षित वाटू लागतात, तेव्हा समाज म्हणून आपण नक्कीच कुठेतरी चुकतोय. न्यायदेवतेच्या दरबारात शांतता पसरली आहे, कारण एका उमद्या न्यायाधीशाने स्वतःचा खटला अर्ध्यावरच सोडलाय. अमन शर्मा यांचा हा निर्णय केवळ एका व्यक्तीचा अंत नाही, तर एका व्यवस्थेसाठी हा मोठा धक्का आहे. पोलीस तपास करत आहेत, पण हे संपलेलं आयुष्य आता परत येणार नाही.